स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशजी पाटील यांनी आशीर्वाद घेतले नामदेवजी धनावडे यांचे. बाबा घेऊन जायचे ते. उमेशजी पंडित सांगडे येथून उपस्थित असणारे मान्यवर यांचा सन्मान केला जातोय. बाबा ट्रॉफी तुम्ही न्या, घरी न्यायची घरी न्या. उमेशजी पंडित सांगडे यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सुरेश पवार साहेब यांचे इथं आगमन होत आहे. विनंती करतो यायचं स्टेजवर. सन्मान करणार आहोत आपण यानंतर गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विलासजी पाटील यांचा. विलासजी पाटील येणाऱ्या काळामध्ये राजकारणातही नेतृत्व करताना पाहायला मिळतील. विलासजी पाटील गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा यांचा सन्मान केला जातोय. माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी पाटील, संतोष शांताराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. विनंती करतोय यायचं स्टेजवर. विलासजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. आणि भातान ते आळंदी दिंडीचे माजी अध्यक्ष कुंडलिक नाना यांनाही विनंती करतोय यायचं स्टेजवर. नारायणजी पाटील बेलवली यांचा सन्मान करणार आहोत. चला गेम ऑन करायचा आहे. पंच 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं, दुसऱ्या फेरीचा आजच्या रजनीतील शेवटचा सामना. यानंतर तिसऱ्या फेरीचा सामना होईल. जो जिंकेल इथून तो संघ तिसऱ्या फेरीचा सुपर 6 ला जाण्यासाठीचा सामना खेळेल. नारायणजी पाटील यांचा सन्मान झाला. चलो जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गेम ऑन. थँक्यू सर. मॅचला सुरुवात होईल. संकेत पाटील पाबंदीचं षटक. स्ट्राइक वरती सूरज. पहिलाच बॉल फुल टॉस सरळ बाट केला. क्षेत्ररक्षकापासून बराचसा दूर बॉल चाललाय सीमा पार. धावा येतील या बॉल वरती. 4 4 आणि 4. आपण पाहायला गेला संधी त्याच्याकडे होते आणि त्यांनी चान्सेस घेतल्या आणि पहिला बॉल वरती चौकार टोकला. खातं ओपन केलं चौकाराच्या साह्यानं सूरजनं. बॉल आपण झाला टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षक. यावेळेस पहा टार्गेटचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला बसला. यावेळेस आपण पाहिला फलंदाज सेफली पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये. 4 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतो श्री गणेश लोणीवाडी त्यांच्या विरोधात हिमांशु क्रिस्टी 11 चिंचपाडा टीम. मागच्या मॅच मध्ये बेलुली टीमला काय फाईट दिली. तुम्हाला अगदी लढलं पाहिजे. न रडता तर मित्र लढता तुम्हाला आलं पाहिजे. कारण समोरच्याला देखील तुम्ही आठवण करून दिली पाहिजे की तुम्ही देखील वागा असं अडके रडलेत. बच्चा बॉल बॅकफुटला जाऊन शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट झाला बॉल वरती. वेगवान बॉल त्याच्याकडे आला. डीपला चालला बॉल. सिंगलला केला डबल मध्ये कन्वर्ट सूरजनं. आणि या 2 धाबा टीमची टोटल आता पोहोचेल 6 या अंकावरती. 6 धाबा धावफलकावरती लागलं. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू. खूपसा चांगला आयोजन पाहतो मंगेश पाटील यांचं. कारण असं म्हटलं लग्नाचा मांडव आणि स्पर्धेचं आयोजन करून बघा. तब्बल 6 रात्र आयोजन करणं सोपं नाहीये. तो अगदी आपण पाहिला कटिंग काम सोप्यामध्ये करतर ट्रान्सफर केलं मित्रमंडळ. खूप सारी मेहनत राहिली आहे सर्वांचीच. बच्चा बॉल अलंग द कार्पेट. आपण व्ही शेप मध्ये फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन वाईड एक लॉंग ऑफला. एक जाव्या बॉल वरती प्राप्त होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती लागला. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अभिजितला आपण पाहतो. अभिजित पवार बंधू मैदानाच्या आतमध्ये. लोणीवाडी टीम कडून श्री गणेश लोणीवाडी आवड संघ आज खेळतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधात एक ताकदवर टीम आपण पाहतोय. हिमांशु क्रिस्टी 11 चिंचपाडा. संकेत पाटील बायकमान. आपण जर पाहिलं गेलं कित्येक खेळाडू प्रत्येक ग्रामीण खेळाडूकडे आता बाईक आहे. आणि आपण या शृंखलेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं ही बाईक आपण पाहतोय कोणाच्या नावावरती असेल. आज आपल्याला समजलं जाईल कोणता असा खेळाडू ठरेल. ही बाईक या अगदी माजी सरपंच आणि
सतत षटकातील त्याच्या नावावरती असेल. पाकपुटला जाऊन आपण पाहिला फर्स्ट का पॉइंटच्या डोक्यावर बॉलला उडवला. यस, चौकार जरूर आहे परंतु या ठिकाणी रेफर केला. हाईट फॅक्टर वेस्ट हाईट चेक केली जाईल. रिव्ह्यू कोणाचा? अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. भीमासाठी हा रिव्ह्यू आपण पाहिला, अंपायर्स रिव्ह्यू. ऑन स्क्रीन वरती एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चला थर्ड अंपायर लगेच जॉईन व्हा. आपण या स्पर्धेचा उल्लेख केला. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 6 रात्र चांगल्या पद्धतीनं पार पडल्या. चेक करतील अंपायर्स ऑफिसर्स पॅनल देखील खूप चांगला आपण पाहायला गेला. या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आता मंगेशजी पाटील सर या ठिकाणी आता स्कोररच्या भूमिकेमध्ये. इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. अंपायर डिसिजन. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिला. नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट म्हणजे 4+1 अशा 5 धाबा लास्ट बॉल वरती मिळाल्या जातील. त्यानंतर पुढच्या बॉल वरती फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. 12 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत. संकेत पाटीलची ही चुकी कितपत महागडी ठरेल, कारण स्ट्राईक एंड वरती बॅटर आता अभिजित पवारला आपण पाहतो. पवारला पॉवरफुल स्ट्रोक या बॉल वरती लगावा लागेल. संधी त्याच्याकडे देखील आहे अभिजितकडे. संकेत पाटील बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला फटका. एक सिंगल कंप्लीट. क्षेत्र थोडस बंबल घ्यायची की नाही, कम्युनिकेशन चुकलं आणि तिथेच सर्व काही फसलं. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला आता हिमांशू क्रिस्टी 11 च्या विरोधात खेळत असताना लोणीलवाडी टीमला. संतुलन तुमच्यामध्ये कम्युनिकेशन अत्यंत गरजेचं असतं. तुमची स्टॅबिलिटी बस तुमचं संतुलन जेव्हा बिघडलं जातं तिथेच सर्व काही फसलं जातं. घ्यायची की नाही हा कॉल खुनाचा होता. डोक्यावरती अक्षरशः हात लावलेत अगदी बाद होणार बॅटरनी. परंतु यावेळेस पहिली विकेट मैदानाच्या बाहेर बाद होणारे बॅटर्स अभिजित पवार यांना आपण पाहिलं. पहिला धक्का नक्कीच आपण पाहायला गेला. रायगडचा अभिमान आहे आणि आपण पाहायला गेला रायगड एक्सप्रेस आणि आपण पाहायला गेलं त्यांच्या नावावरती रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक फोर व्हीलर लगातार 2 फोर व्हीलर त्यांच्या नावावरती मानव सिरीजच्या देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पाकपुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न परत लाईन खराब आहे. पंचांचा वाईटचा इशारा बॉलवरती आला. पंचांना कवायत करण्यात भाग पडलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धाव फलकावरती. टीमची टोटल आता पाहायला मिळेल 14 अंकावरती. संकेत पाटीलचा पहिलं षटक. याबतचा बॉल पुन्हा एकदा परंतु बॅटची कडा असावी. यस, पंचांनी पकडला आणि यावेळेस बॅटर आणखीन एक बाद. पहिल्या ओव्हर मध्ये संकेत पाटील 2 धक्के दिले आहेत. ते म्हणजे लोणीवाडी टीमला पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा जरूर खर्च केल्या संकेत पाटीलला, परंतु 2 गाडीचे बॅटर्स त्यांना परतवलाय मैदानाच्या बाहेर. परंतु आपण पाहतोय नक्कीच समालोचनामध्ये आपण पाहिलं असेल अगदी सिनियर कॉमेंटेटर अगदी दशरथजी पाटील सर. त्यानंतर आपण पाहिलं असेल मंगेशजी पाटील सर शिरवली. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल वैभवजी भोपी सर हरिग्राम आणि मी स्वतः यश मालकर आणि आपण एकविरा लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सुदर्शन पाटील सर ऑफिसर स्कोरर म्हणून आपण त्यांना पाहिलं असेल. परंतु मयूर वाघमारे आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. देवद एक्सप्रेस या खेळाडू आपण मला रायगडचा अभिमान आहे, रायगडचा सन्मान आहे आणि अगदी तो मुख्य व्यासपीठावरती उपलब्ध झालेत. मयूर वाघमारे म्हटलं तर आपण कमी वयामध्ये साम्राज्य निर्माण करणारे खेळाडू आहेत. आणि आपण जर पाहायला गेला सध्याच्या घडीला रायगडसाठी खूप चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिल्या. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी. पार्ट ऑफ द सिरीज ची 4 व्हीलर त्यांच्या नावावरती. तब्बल या वर्षामध्ये 2 4 व्हीलर त्यांच्या नावावरती आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात होत्या. सुलभ कोणी आला केनी आला. हुकचा फटका चालला डिफाईन लेगला. आउटफील्ड आहे फास्ट. बॉल चालला सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय. बाउंड्री लाईनची भेट. ते 4 धाबा या बॉल वरती.
धावफलकावरती लागल्या गेल्या अथर्व पवार न्यू बॅटर आपण पाहायला गेलं त्याच्या पहिल्याच बॉल वरती चौकार लगावला. नक्कीच आपण पाहायला गेलं मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी खेळचे सभापती सन्माननीय आमचे एस के अमरे सर आपल्या देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असलेल्या शृंखलेमध्ये परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक इझिली घ्यायला गेले आणि तिथे सर्व काही फसलं आणि यावेळेस कॅच ड्रॉप झाली जरूर परंतु त्या विपरीत या बॉल वरती आलाय चौकार. सभापती सन्माननीय एस के जी आंबरे साहेब आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आपण मला या स्पर्धेचे सर्व मंगेशजी पाटील आणि सर्व आयोजक सन्मानजनक या सर्व मान्यवरांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन येतात. आपलं देखील स्वारचे स्वागत असेल नरेशदा पाटील ज्यांच्या दाबाची स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइडला फटका एक सिंगल कंप्लीट केल्या डबलचा कोणताच प्रयत्न नाहीये. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 23 अंकावरती परंतु बरेचसे मान्यवर आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले. एवढे मान्यवर कदापि आपण पाहिले नव्हते कारण आपण जर पाहिला 12 वाजून अगदी 21 मिनिटं 12:30 मध्यरात्री आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये एवढे पाहुणे आपण पाहतोय. तब्बल आपण पाहायला गेलं खेड भरून म्हणजे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. एस के जी आंबरे साहेब आपल्या देखील मनाच्या अंतकरणापासून सर्व आयोजकांच्या माध्यमातून मंगेशजी पाटील नरेशदा पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. सुलभ केनी आपण पाहायला गेला मागच्या मॅच मध्ये कंबाईचा खेळ राहिला होता. अक्षय आकाश वरती जबाबदारी असेल अथर्व वरती जबाबदारी असेल लोणिवली वाडी टीमची. हा बॉल आवडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न कीपर बीट झाले या बॉल वरती. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर नक्कीच या बॉल वरती पाईच्या स्वरूपात ही धाव येईल जरूर. ही चोरटी धाव रात्रीच्या वेळेमध्ये धाबेची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली आणि टीमची टोटल आपण जर पाहायला गेलं आता ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल 24 धाबा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट 2 विकेट जरूर गमावल्यात. अगदी आपण जर पाहायला गेला 24 धाबा धावफलकावरती धावगती सुरू ठेवल्या ते खूप महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी सातत्य ते जीवन असो किंवा क्रिकेटचा खेळ ते खूप महत्वाचं असतं. चॉप करण्याचा प्रयत्न फर्स्टला गेला परफेक्ट यॉर्कर या बस पाहायला मिळाला. कमाईचा बस गोलंदाजी होत्या. सुलभ केनी आपण पाहायला गेला यंगस्टर रायझिंग यंगस्टर आणि त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. बरेचसे आपण यंगस्टर रायगडच्या क्रिकेटने आपल्याला दिलेत कारण अगदी रायगडची यंगस्टरची जरी टीम बनवली ना ती देखील ताकदवर बनेल. आणि आपण पाहिला रायगडचा अभिमान रायगडचा स्वाभिमान मयूरजी वाघमारे आपण यांना पाहिलं मुख्य व्यासपीठावरती. 24 धाबा धावफलकावरती दुसरा षटकाचा केस सुरू आहे. यस चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. जुना बॉल मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल द्या. नक्कीच आपण जर पाहिला आता पाहुण्यांच्या माध्यमातून पारितोषिक आले आमचे सभापती सन्माननीय एस के जी अमरे साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्रिकेटची भरपूर आवड साहेबांना आणि आपण मॅचचा आस्वाद ते देखील घेत आहेत. याबतचा बॉल फिरून मारला शॉट क्रिएट केला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक याबत पाहायला मिळाला. डिफाईन लेगला फील आपण पाहायला गेला डिफाईन लेगच्या वरून बॉल चालला सीमारेषा पार या बॉल वरती आलाय कबाईचा फटका षटकार. पाहतो खेळचे सभापती आमचे आपण पाहिलं सन्माननीय एस के जी आंबरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला अगदी 500 षटकाराला 1000 आणि विकेट साठी आपण चौकारासाठी 1000 रुपये षटकारासाठी 2000 आणि विकेट साठी 1000 रुपये.
दानशीर व्यक्तिमत्व. पैसा सर्वांकडेच असतो परंतु देण्याची दानत असली गेली पाहिजे आणि दानशीर व्यक्तिमत्व आपण पाहतो. माननीय सभापती आपण पाहायला गेलं SKG अमरे साहेबांच्या माध्यमातून ही बरीचशी पारितोषिके लगावली जातात. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा माजी सरपंच नरेशदा पाटील त्यांच्या समेत आपण पाहायला गेलं SKG अमरे साहेब आणि मुख्य ऑन स्क्रीन वरती आपण एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतो. तिसरं षटक सतीश मिसाल याबाबत चांगला गोलंदाज या टीमचा. स्लाइस केला बॉलला सॉफ्ट हँडेड आपण पाहायला गेला स्टीअर केलं. एक सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न नाहीये. एकच सिंगल याबाबत टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 31-31 धाव फलकावरती लागल्या गेल्या सध्यापर्यंत 31चा आकडा गाठला. किमान अगदी 50 ते 55 फायटिंग टोटल असेल या मैदानावरती. आपण जर पाहिलं बेल्लोर टीमने देखील मागच्या मॅच मध्ये काय फाईट दिली अगदी चिंचपाडा टीमच्या विरोधात. अथर्व पवार याबाबतचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता पण तो बीट झाली. डोक्यावरती हात लगावला पण तो फटका फर्स्टला या ठिकाणी आपण पाहायला गेला. बीट झाले मित्रमंडळी. बीट केलं गोलंदाज सतीश मिसालनं या बॉलवरती. 2 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. एक धाव खर्च केले सतीशनं आणि तब्बल टीमची टोटल 31 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. याबाबतचा बॉल फुल टॉस. यस कमालची फक्त दिशा दिल्या या फटक्यामध्ये फक्त आणि फक्त होती नजाकत आणि नजाकतच्या माध्यमातून आला आहे हा चौकार. पवारची पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फुल टॉस होता त्याने दिशा दिली खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलं सीमा पार. डिफाईन लेग स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला. अगदी आपण पाहायला गेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले आता श्री गणेश लोणीलवाडी 35 या धावसंख्येवरती. चौकारासाठी कॅश प्राइज लगेच जमा झाला. माननीय सभापती SKG अमरे साहेबांच्या माध्यमातून अथर्व पवारसाठी ते पारितोषिक. अथर्व केलतो 7 चेंडूमध्ये 19 धावा. इंडिव्हिज्युअल त्याचं योगदान अद्यापर्यंत राहिलंय आणि टीमची टोटल 35. आकाशला आपण पाहतो आकाश गोलब या बस एका धावसंख्येवरती गेलं तर 2 चेंडू त्याने फेस केला. नॉस्ट्राईक एंडला तो आहे. यावरचा बॉल सतीश मिसाल यांचा ऑन साइडला फटका डीप विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न नाही. एकच धाव घेतली या बॉलवरती अथर्व पवारनं. टीमची टोटल आता 36 अंकावरती. सिंगल डबलला प्राधान्य मोठे फटके देखील येतात. एक सेन्सिबल क्रिकेट यापास मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. क्रिकेट हा खेळ माइंडचा माइंडनेच खेळावा असं म्हटलं जातं. डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो आणि तोच खेळ केला जातो. कारण आघाडीचे 2 बॅटर लवकर बाद झाले. पार्टनरशिप बनवायची गरज होती. ती पार्टनरशिप आता बिल्ड केल्या. अगदी जर आपण पाहिलं अथर्व पवार आणि आकाश गोलबना आणि अद्यापर्यंत आपण पाहायला गेला तर नक्की 36 अंकावरती टीमला पोहोचवला. चांगली अभ्यास रणनीती सुरू आहे. चांगला माइंड सेटनं बॅटिंग करतात दोन्ही बॅटर सतीश मिसालच्या विरोधात. यावरचा बॉल प्रहार केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक लॉंग चेस 1 हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न फर्स्टला झेल झाला जमिनीला. ड्रॉप झाले कॅच. कॅच जेव्हा सुटते तेव्हा बॅटरचा आत्मविश्वास अगदी डबल होत असतो. 2 धाव्या बॉलवरती मिळाल्या जातील. टीमची टोटल 38. असं म्हटलं जातं ना छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण तो पावसात थांबण्याचं सामर्थ्य देत असतं. त्याप्रमाणे अगदी जर आपण पाहायला गेला आत्मविश्वास हे जिंकण्याची खात्री जरी देत नसलं तरी संघर्ष करण्याची प्रेरणा जरूर देत असतं. पण या बॉलवरती दांडी गुल केल्या. यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. याबस परतावा लागेल बॅटर आकाश गोलबला. मैदानाच्या बाहेर आणखीन एक झटका. विकेट साठी 1000 रुपये SKG अमरे साहेबांच्या माध्यमातून दाखल झाले. गोलंदाज सतीश मिसासाठी बक्षिसांचा पाऊस अक्षरशः पाहायला मिळतो. हे दानशीर व्यक्तिमत्व ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. केडचे विद्यमान आपण पाहायला गेलं सभापती सन्माननीय SKG अमरे साहेब आणि आपण पाहायला गेला मी उल्लेख केला होता पैसा सर्वांकडेच असतो परंतु देण्याची दानच सर्वांकडे नसते. हे दिलखुलास अगदी दानशीर व्यक्तिमत्व डॅशिंग आपण मला व्यक्तिमत्व. राजकारणासोबत समाजकारण हा मुख्य हेतू साहेबांचा आणि आपण पाहिला बरीचशी समाजकारण आपण पाहिला जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे आमचे SKG अमरे साहेब. त्यांना ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय बक्षिसांचा पाऊस अक्षरशः पाडला जातो. 3 षटकं संपलीत. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 विकेट डाऊन झाल्यात. आता ऑन ड्युटी वरती पुन्हा एकदा सुदर्शन पाटील सर परतलेत. 30 त्यांनी जेवण आवाज केलं. मेजवानीचा आस्वाद जरूर घेतला परंतु मंगेशराव पाटील खूप चांगला मेजवानी आहे. आजचं जेवण अप्रतिम. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. नॉनव्हेजचा आस्वाद आम्ही घेतला. कमाईचा अभ्यास आपण पाहायला गेला. अगदी जेवणाची व्यवस्था घरचं जेवण ते घरचं जेवण असतं आणि घरची शृंखला आपण पाहतो त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी A1 क्वालिटीच्या आहेत. SK अमरे सर तब्बल 6 दिवस आपण पाहिला रजनीमध्ये रात्रीची स्पर्धा
अगदी मला नरेशदा पाटील असतील, त्यानंतर जीवनदादा पाटील असतील, संपूर्ण आपण पाहायला गेलं मंगेशदा पाटील, हे खूप मोठं नाव आहे. खूप सारी मेहनत राहिली, कारण 6 रात्र आयोजन करणं नाईट शृंखलेचं हे मोठं काम आहे. आणि आपण पाहायला गेलं या विभागामध्ये मी म्हणून प्रथमतः अगदी 6 रात्रीची स्पर्धा पाहतो. आयोजन करताना धन्यवाद मानू तेवढं कमी आहे. परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ध्रुव पाटील यस डेड बॉलचा विचार रवींद्र शेळके साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलं 3 षटकांसाठी तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक. उद्योजक वारदोली त्यांच्या माध्यमातून अगदी 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. यस बॉल चला डी फाईन लेगला आउटफील्ड आहे फास्ट वाराच्या वेगाला बॉल चला सीमा रेषा पार धावा येतील बॉल वरती 4 आणि 4. चौकार या बॉल वरती आला. अथर्व पवार पॉवरफुल बॅटिंग चालू अथर्वची 42,000 रुपये चौकारासाठी आपण मला एस के जांभरे साहेबांच्या माध्यमातून पादांशीर व्यक्तिमत्व आणि अगदी त्यांचा लुकच सांगून जातो डॅशिंग एकदम जे बियर्ड आपण पाहायला गेला डॅशिंग व्यक्तिमत्व. आणि आपण त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची अगदी खैर आहेत. पाऊस म्हणतो ना तो पाऊस पाडला जातो. माजी सरपंच व सदस्य ट्रॉफी बेलवली या स्पर्धेच्या माध्यमातून 42 धावा धावपलकावरती लागल्यात. अथर्व पवार का बॅटिंग करतो आज. खरं तर त्यांचा वाढदिवस की जी आंबरे साहेब सभापती खेड साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेल कॉम्बॉक्सच्या वतीनं आणि आयोजकांच्या माध्यमातून. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. यस व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला आणि टीमची टोटल आता 1 ने वाढेल. धावसंख्येचा ग्राफ वरच्या दिशेने आपण नेहमीच पाहतोय. 44 धावा धावपलकावरती लागतील. साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि अगदी आपण पाहायला गेला खूप महत्वाचा दिवस आहे. साहेबांना करत निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि कॉम्बॉक्स आणि आयोजकांच्या माध्यमातून खूप सारा वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा असतील साहेब. याबाबतचा बॉल आपण पाहायला गेला वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. वेग खूप महत्वाचा असतो परंतु वेग कधी कधी तुमच्या विरोधात देखील. परंतु याबाबत पहा वेगाचा योग्य वापर केला ध्रुव पाटीलनं. 2 चेंडू फेकले अद्यापर्यंत 6 धावा त्यानं खर्च केलात. कमालीची भन्नाट बॉलिंग कमबॅक असा होता ध्रुव पाटील सारखं गरजेचं होतं चिंचपाडा टीम साठी हे षटक आणि ते फेकतात आता ध्रुव पाटील रायझिंग स्टार आहे या टीमचा. या बॉल वरती आपण पाहायला गेला शॉर्ट लेन्सचा वापर केला थोडस चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. कमालीची गोलंदाजी अगदी येणारा काल ध्रुव पाटील साठी असेल. चिंचपाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये हा हिरा त्याला आपण पाहतो. बॉलर साठी 1,000 रुपयाचा पारितोषिक आला आमच्या एस के जांभरे साहेबांच्या माध्यमातून. मंगेश पाटील नरेश दादा म्हटलं ते पाहुणे पाहिला ध्रुव पाटील साठी पारितोषिक आपण पाहायला गेलं. नक्कीच बक्षीचा 500चा नोट आहे खूप सारा झालाय. आणि आपण जर पाहायला गेलं खेडवरून आमचे सभापती एस के जांभरे साहेब त्यांच्या माध्यमातून ही बरीचशी पारितोषिकं लगावली जातात. आमच्यापर्यंत जमा देखील झाली सर्व पारितोषिक आपण पाहायला गेला. मंगेश दादा म्हटलं त्यांचा कॉन्टॅक्ट जबर आहे ते आपण पाहिलं. पण तो याबतचा बॉल लेगचा फटका ऑन साइडला चालला बॉल सिंगल कम्प्लीट डबलचा प्रयत्न डबल साठी निघाला 2 धावा कंप्लीट होतील का रिस्की असतील त्या पाहिल्या जातील. आता 2 धाव संख्येची रिस्क तर घेतली परंतु याबत रेफर केला रनआउट साठी अंपायर्सनी. 2 धावा कंप्लीट आहेत की बॅटर आउट असतील ते पाहिलं जाईल. व्हेरी क्लोज डिसिजन याबत आपल्याला पाहायला मिळेल. चेक केलं जाईल सर्वांच्याच नजरा लागल्यात ऑन स्क्रीन वरती. मंगेश दादा पाटील खूप सारी मेहनत राहिल्या आणि आपण जर पाहायला गेला एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. सर्व क्षेत्रामध्ये एक चांगलं खेळाडू म्हणून एक चांगले आयोजन करते. समाजामध्ये देखील बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. एवढं मोठं आपण पाहायला गेलं शृंखलेचं आयोजन. SOUT यस अगदी आला निर्णय फलंदाज असेल बाद रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक झटका बसला लोणीवलीवाडी टीमला परंतु चांगल्या परिस्थितीमध्ये सोडून गेला हा फलंदाज आपल्या टीमला आणि टीमची टोटल आपला पाहायला मिळेल 46 धावा. श्रीकांत डीजे देखील परतलेत. आता मेजवानीचा आस्वाद त्यांनी श्रीकांत दादांनी देखील घेतला. आमचे पंकज दादा असतील त्यांच्या समवेत आपण पाहायला गेला खूप चांगला. हा पहा आता हे थ्रो साठी देखील पारितोषिक आलं. ज्याने थ्रो केला तो फिल्डरचं नाव सुलभ केनी साठी 1,000 रुपये हे आपण पाहिलं नाही. स्वतःच्या खिशातला आपण पाहायला गेला आपण 200 रुपये खर्च करा आपण विचार करत असतो परंतु दानशीर व्यक्तिमत्व
अगदी आपण जरा पाहायला गेला पैसा सर्वांकडे असतो पण देण्याची दानच सर्वांकडे नसते आणि असं व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं दानशूर व्यक्तिमत्व एस के जी आमरेस आपण पाहतो बक्षिसांच्या अक्षरचा पाऊस पाडला जातो यावरचा बॉल लॉप केला क्षेत्ररक्षक नाही गया वाके निर्या डीप मिडो गेटला वन बाउंस फील्ड केला दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडासा आपण पाहायला गेला खरा पाहायला मिळाला 2 धाबा इझिली कंप्लीट केला मंगेश दादा पाटील यांचं आयोजन मंगेश दादा काय करतील त्याचा नेम नसतो एवढं भव्य दिव्य आयोजन आपण त्यांचा पाहतोय नरेशदा पाटील आणि सर्व सदस्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहिला गेला पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर श्री गणेश लोणीलवाडी टीम जाऊन पोहोचली ती 48 अंकावरती आता 24 बॉल दुसऱ्या सत्रामध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा तो म्हणजे हिमांशू क्रिस्टी 11 चिंचपाडा या टीमला बरीचशी पारदर्शक आपण पाहतोय थ्रो साठी देखील 12th मान लक्षात ठेवा तुम्ही जरा खूप सारी पारदर्शिका आलीत परंतु आपण पाहिलं का मायक्रोफोन वरती येतील आता दुसऱ्या सत्रासाठी अगदी प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी ज्येष्ठ समालोचक दसराजी पाटील सर एस के जी आमरे सर आता तुम्हाला मेजवानी पाहायला मिळेल कॉमेंट्रीची मेजवानी अगदी दसराजी पाटील सर असतील मायक्रोफोन वरती धन्यवाद पैशाची बरसात खरं म्हणजे हा पैसा सांभाळणं म्हणजे कठीण काम आहे हो हॅलो तर आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करूया VIP डाईस वरती आपण अनेक सारे मान्यवर पाहतोय आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल खरं तर खेळचे सभापती ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय SK आमरे साहेब यांना विनंती करेन की आपण यावा आपलं या स्पर्धेमध्ये यथोचित मान सन्मान केला जाईल प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते आयोजकांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळतं खरं तर SK आंबरे साहेब खेळचे सभापती आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं मायची उत्ताशाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह यस समालोचकासाठी 500 रुपये आलेत धन्यवाद SK आमरे साहेब पहिले मी अशी व्यक्तिमत्व बघतो की थ्रो बॉल फेकणार देखील बघा एवढी गौतम पाटीलची कमाई नाही आहे की नाही हे असे आयोजक यायला पाहिजे हो आयोजक न साला खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा खरं म्हणजे यांच्याकडे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे दीपक पवार आमच्याकडे राहतात एक चांगलं आयोजन पण तो SK आमरे साहेब तुम्हाला मानलं की खरोखरच आज पैशांची बरसात आज सगळ्यांच्या त्यांनी ओट्या भरल्यात फक्त राहिले ते फक्त आम्ही आता ते देखील भरतील यस रत्नागिरी भगवा चषक SK आमरे साहेब यांच्या वतीनं एक भव्य दिव्य आयोजन तर त्याच्यानंतर आम्ही सर्व टीम अर्थात संजय आंध्रे असतील त्याच्यानंतर संजय आंध्रे निलेश आंध्रे अजित कदम सुमित आंध्रे मंदार पालकर रणजित राणे अर्शुत देवरुकर आकाश मात्रे नाही रिंकू SK सिंग, यस बोला सर सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एकत्रित सन्मान करूया हा शुभ सन्मान आज VIP डायस वरती आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे दसरा पाटील सर आणि अनेक सारे मान्यवर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले त्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेमध्ये यथोचित मान सन्मान करतो यस 24 मध्ये 49 धावांची गरज SK आमरे साहेबांचं एक जबरदस्त भन्नाट दानशूर व्यक्तिमत्व दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आणि रत्नागिरीमध्ये भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा भगवा चषक 2025 हे दमदार आयोजन पुढच्या महिन्यात असेल थांबा संदेश शेलके थांबा जरा सुदर्शन पाटील थांबा SK आंबरे साहेब तुमचे देखील ओटी भरतील तुम्ही डोंट वरी नाही त्यांना घाम फुटले हो त्यांचे असंतुष्ट आतृत नाही ना ते पण आत्मे संतुष्ट होतील प्लीज थांबा जरा वेट जरा चला 24 मध्ये 49 धावांची गरज पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क व तयार संघाचा पहिला गोलंदाज पहिले षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार अभिजित पवार अरे हे बेदवलीवाले आहेत हे हत्तीला देखील चड्डी घालतील बरोबर की नाही काय दमदार आयोजन IPL देखील झक मारील पुन्हा एकदा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू तितक्या सबऱ्यांनी पुश केला टॅप केलाय बॅकवर्ड बॉलला अप्रतिम फिल्डिंग षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर अभिजित पवार आणि पहिली जोडी ओमकार केने आणि सतीश मिसाळ चिंचपाडा विरुद्ध
लोणिवली वाडी. नाही यांचा का सत्यानाश झाला, आयोजकांचा सत्यानाश. आला 5 वाजे बंद खेळतात, सगळं फुकट आहे म्हणतात ना. गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. साली पहिली पंगत यांची बसणार, भाडं ते पाहुणा उपाशी मिळले तरी चालतील. एवढं आयोजकांनी फुकट दिलं म्हणतात ना. साला बापाने एवढे ट्युशन लावले तरी पोरग नापास. 5 वाजे बंद प्रॅक्टिस, ते पण शर्ट काढून. हे बघा यांनी मग चेन दाखवली, नशीब खालतं सामान्य दाखवलं. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम पॉवर ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग, चेंडूला डिपेश को पॉईंटला. पहिला दमदार चौका, नेत्रदीपक फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 8 वर बिनबाद. अशी दमदार सलामी, 49 धावांचा माग काढायचा आहे. दमदार आयोजन, विद्यमान सामना लोणिवली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी चिंचपाडा असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ ताकदवर बल्लाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये अटीतटीचा हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, आणि लावताना कमीत कमी 500 लावा बरोबर की. नाक्यावरची लेबरची मध्ये 800 आहेत. अरे 100 रुपये छक्के लोक पण घेत नाहीत. बघा टोन नाक्यावर जाऊन नाही म्हणते मी वरती करतो. आता वरती काय करतो हे तुम्ही जाऊन बघा, बरोबर की नाही. पहिला गोलंदाज, संघाची धावसंख्या 9 वर बिनबाद 9 फनन. 49 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. विद्यमान सामना. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपेल, आकादुला घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त मारा, भन्नाट मारा, सुसार स्पेल, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर. एस के आंबरे साहेब तुमचं इथं आगमन पुन्हा एकदा. खेळचे सभापती आहेत. 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही त्यांची पावती आहे. अतिशय दमदार, डॅशिंग, डायनॅमिक, ॲग्रेसिव्ह, आक्रमक पर्सनॅलिटी. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. हो येस, पुन्हा एकदा जोरदार अपील, आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिला गडी गरज, पहिल्या विकेटचं बदन, पहिला ब्रेक थ्रो. लग्न तरी जमल का सांग मला. म्हणा हा साला सामान डॅमेज आहे, बरोबर की नाही. याची जमीन दुसरा शेतकरी कसायचा. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दरम्यान. एस के आंबरे साहेबांनी आमच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज धन्यवाद देतो. असे आयोजक यावेत ही श्रींची इच्छा. आणि एस के साहेब खरं म्हणजे भगवत चषक मध्ये हीच तुम्ही गँग ठेवा. बघा तुमची स्पर्धा 100% कमालीची यशस्वी होईल. नाही एन्जॉयमेंट करे. येस येस नक्की धन्यवाद. ही साहेब आमची ओरिजिनल कॉमेडीतून ऐकायचे तुम्ही, ही नुसती झलक आहे. चला बॉलिंग मार्क वर तयार. आकाश खरंच संघाच्या वतीने दुसरं छोटा प्रगती पदार. बॉलिंग मार्क वर तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्बर बॉलिंग ट्रॅकवर अतिशय दमदार आयोजन. पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर. राईट आर्म होते विकेट. आणि हा येस आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा, भेदक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विकारी मारा. मॅग्निफिशियंट पेस ऑफ बॉलिंग. 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. धाव संख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
अतिशय नामवंत स्पर्धा. हो येस आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. चेंडू कुठे, स्टंप कुठे, जंगप मांडीला आणि हिला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 1-1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 11 वर. आणि हा येस हलक्या हाताने मुलाला पुश केलाय. मिळेल फक्त एक धाव. चेंडू गेलाय शॉर्ट मिड ऑफला. संघाची धाव संख्या 12 वर. 12-1. दरम्यान जग्गाभाई यांचं आगमन. नाही राहू द्या. तर विकेट हॅट्रिक साठी रवींद्र शेठ शेळके यांचे डबे 3000 रुपयाचे कॅश प्राइज. 5000. क्या बात आहे. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. षटकार, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. जगाला तुमचं काही फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. हो येस आउटसाइड द ॲप्स्टम. पुन्हा एकदा अप्रतिम तितक्या सपाईने हलक्या हाताने पुश केला. बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 12 मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. म्हणजे प्रति षटका मग 15 धावांची गरज. यस एस के आंबरे साहेब त्यांचं म्हटलं आज बर्थडे आहे. बघूया. जीवित शरद शतम उदंड आयुष्य लाभो. आणि त्यांची पुढच्या महिन्यात एक जबरदस्त भन्नाट आयोजन. भगवा चषक रत्नागिरी मधली एक अतिशय मानाची, अभिमानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. बोलतो चला 12 मध्ये 30 धावांची गरज. 12 balls to go. Require 30 runs. Now after this. अरे ये पैसे कोणाचे आहेत ते? नाही याचा हिसाब किताब आहे की नाही. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर लॉंगॉप यांच्या मधून. आणि हा झेल झाला ड्रॉप. चला मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 20. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. तर एस के आंबे साहेब यांची एक नामवंत जबरदस्त ऑफर आहे. जर तुम्ही धावून काढल्यात. खरं म्हणजे आंबरे साहेब हे खरं म्हणजे 40+ आहे ना, ज्यांचे कोलबी झाले. कोलबी म्हणजे बरोबर की अरे 40 के बाद हम भी कोलबी वाले आहे. तर 3 धावा जर धावून काढल्या 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बघा आंबरे साहेबांनी थ्रो गोलंदाजी केली. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि मिळते 5 धावा. 4+1.
पंचांचा वाईटचा इशारा सवैर मारा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. प्लीज सारखे सारखे रिव्ह्यू दिले का? मग त्यांना का तिथं उपटायला ठेवलंय? अरे त्यांना वर करायची आंबरे साहेब. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक अथर्व पवार. येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर आहे. जबरदस्त टायमिंग आणि हा लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा दमदार टायमिंग. नेत्रदीप फटका तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका, आसमानी स्ट्रोक. 6 धावांनी संघाची धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हे लोकांचा गैरसमज व्हायचा. येस अजून 2 षटकानं मारले तर 5,000 रुपये. परंतु चेंडू गेला या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं. येस ही संपलेली ऑफर बघूया. जर सरळ तुम्ही 3 षटकानं मारले तर आंबरे साहेब यांच्या तर्फे तुम्हाला खेळचे सभापती आहेत. बघूया अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व. पैसा असून फायदा नाही हो. ताकद पाहिजे हो. बरं की नाही? न साला आयोजक बाय आयोजक कुठं ना कुठं झाला म्हणता ना नवरीपेक्षा करवली चिकली. साला संडास मालकाचा ना रुबा भंग्याचा. बॉलिंग मार्क होता या. जस्ट एंटरटेनमेंट, नॉट अ जोक. ओनली कारण क्रिकेट इज अ फनी गेम. येस मजाक मस्ती बघूया. हे चैनी वाले. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. संदेश येस पुन्हा एकदा. येस पुन्हा एकदा चेंडू गेलाय कावू कॉर्नरच्या आणि मिळते 4 धावा. येस 4 धावांनी संघाची धावसंख्या 37 राहिले. 11 धावांची गरज. 12 धावा. वाटी फक्त तुम्ही म्यूट करा. 7 चेंडू 12 धावांची गरज. बघा 7-12 बघा जे दलाल लोक असतात ना. आणि हा येस पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुश केलाय आणि 2 धावा मिळतील. येस 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 10 रन्स. जबरदस्त सामना. 6 मध्ये 10 धावांची गरज. शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक.
येस साहिल पाटील खरं म्हणजे अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. येस कालचा हिरो का क्रिकेटसाठी बघूया, काही काही शौक असतो. संघाच्या वतीने शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात ठोकायचे तब्बल 10 धावांची गरज. ठोकाठोकी करायचे, पुढून ठोका मागून ठोका पण ठोका. आणि हा पहिला चेंडू अकरा खेळला जातो. चेंडू गेला लॉंग ऑन ला. आणि जवळ सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक पुनरागमन आणि 5 चेंडू मध्ये पाहिजे फक्त इनमिन. 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 गेंदे 5 रन्स आणि हा असेल फ्री हिट. तर आयवाज हेल साठी 1000 रुपये क्या बात आहे, क्या बात आहे. साला गौतम पाटील एवढी लोक ठेवत नाही. आयवाज हेल. अरे जा तुम्ही तिकडे, इथं काय बघताय, जा तिकडं. इथं काय तुम्हाला झाटे मिळणार, तिकडे उभे राहा शेमारीचे बाहेर. आणि हा येस जबरदस्त टायमिंग आणि जवळ सामना फिनिश केलाय. जिंकण्यासाठी बघताय स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी बघताय एका धावेची गरज. अतिशय दमदार केलं प्रदर्शन केलं आणि चिंचपाडा संघाचा हा दमदार प्रदर्शन, दमदार एक्झिबिशन प्रदर्शन. SK आंबरे साहेब तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढली पुन्हा एकदा. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, डायनॅमिक. एक धाव मिळते आणि हा सामना फिनिश केलाय चिंचपाडा संघाचं. या फलंदाज बाद. थांबा, एक बॉल होते. येस बड्डे सॉंग आमचे SK आंबरे साहेब. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, डायनॅमिक, डॅशिंग, ॲग्रेसिव्ह आणि अतिशय दानशूर व्यक्ती. बघूया 20% राजकारण, 80% समाजकारण. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी बघा रत्नागिरीतून तुम्ही आलात, बघूया पुन्हा एकदा आपण धन्यवाद देतो. बघूया त्यांची भगवा चषक ही अतिशय मानाची स्पर्धा रत्नागिरीमध्ये पुढच्या महिन्यात. आणि हा या सामना फिनिश झालाय. दमदार विजय आणि चिंचपाडा संघाचा दमदार विजय प्रस्थापित केलाय. थांबा थांबा, हे पैसे कसे वाटप करायचे प्लीज. तर यश मालकर या प्लीज, पैशाचं वाटप करून टाका प्लीज. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. टॉस साठी विनर विनर वेगर संघाचे कॅप्टन आणि याच्यातला चिंचपाडा संघ